पाऊस चालू आणि त्यात आपल्या प्लॅटिना सोबत कोणतर माणूस 30-35च्या स्पीडनं ती बी आपल्याकडे न बघता लागलाय कान पळायला ती पण घाटात. आईच्या गावात दर्शन अचानक असल्या जोरात माझ्या अंगावर काटा आला. गाडी आपली रिदम मध्ये होती. मागं बी गाडी नाही आणि पुढे बी गाडी नाही. लाईट फक्त माझ्या गाडीची पुढे पडेल तेवढीच. आणि अचानक विषय असा झाला. तर राम राम मंडळी. मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट या व्हिडिओमध्ये. कारण आजचा काय आपला ब्लॉग नसणार आहे. आजचा हो तडकदार भडकदार पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो मला काहीतरी शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. लय मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे विषय हार्ड माझ्या डोक्याला शॉर्ट झालता एवढं जोरात. विषय हार्ड झालता. तर ती गोष्ट मला शेअर करायची तुमच्यासाठी. त्यामुळे यो व्हिडिओ बनवला आज मी तुमच्यासाठी खास. तर विषय असा झालता. एक 2-3 दिवसापूर्वीच आम्ही वारीचं दर्शन घ्यायला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दसूरमध्ये गेलतो. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीपासून पंढरपूरला निघाली त्यावेळेला आम्ही आडवं जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं म्हटलेलं. तर मी आणि आमचं मेहुणं निलेश दोघंजण दर्शन घ्यायला गेलतो. आणि दर्शन घेतल्यानंतर दसूरमध्ये आम्ही संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, परत ना सोपान काका यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन आम्ही मागे येत होतो इकडं. घराकडं मार्केट म्हणून आमचं चालू केलं. आणि संध्याकाळच्या काय तर 4:30 वाजलेलं आम्हाला तिथनं हालायला. आणि हालतं दसूरमधनं हल्लो. आणि आम्ही काय दिवसभर पाण्याचा थेंब सुद्धा आमच्या नरड्यात नव्हता. अन्नाचं म्हणजे जेवण करायचं लय लांब. पाण्याचा कण सुद्धा म्हणजे पाण्याचा थेंब सुद्धा आमच्या नरड्यात नव्हता. विषय हार्ड झालता. नरड्यात म्हणजे घशात नव्हता. शब्द शार्थ घेऊन भावना समजा विषय संपला. तर असा विषय झालता. आणि तिथनं बाहेर पडायचं दसूरमधनं जायचं म्हटलं. दर्शन वगैरे झालं आणि दसूरमधनं बाहेर पडून आपल्याला जाता जाता जेवायचं. असं करत करत जेवायचं, इथं जेवायचं तिथं जेवायचं असं करत करत आम्ही मसवडमध्ये पोहोचलो. रिपझिप रिपझिप बारीक पाऊस चालूच होता कंटिन्यू. आम्ही जसं पालखीचं दर्शन घेऊन आलेलो तसा बारीक बारीक पाऊस चालूच होता. कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि जेवायचं जेवायचं म्हणत म्हणत 1-2 ठिकाणी हॉटेलवर पण विचारलं. पण तिथं चपात्या होत्या. आम्हाला काय चपात्या काय नव्हत्या, रोट्या खायच्या होत्या. म्हणून आम्ही डायरेक्ट मसवडमध्ये आलो. आणि मसवडमधनं एक नादीपुतल रोड जातो माहिती आहे, तिथं फाटा आहे. वरच्या बाजूला तिकडे जातो आणि एक पुढे जातो इकडं. माझ्यामध्ये मसवडपासून पुढे जातोय. ते कुठं तर तिकडे निघतो या लांब निघतोय. मला पण एवढं काय गावांची तिकडली नाव माहीत नाही जास्त. तो निघतोय. मग एस पोळ म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही जेवाय थांबलो. संध्याकाळचे माझ्या मते एक 7:30 वाजता आम्ही जेवायला बसलेलो. आणि 7:30-8 वाजेपर्यंत आमचं जेवण उरकलं. कारण 7:45 वाजता मी ती हॉटेलमध्ये मिळते ती बडीशेप खाल्लेली होती. 7:45 वाजलेलं तेव्हा ती टायमिंग बघितलेलं मी. मग 8 वाजले आम्हाला तिथनं रेनकोट वगैरे सगळं टाकाटपी घालून बारीक रिपझिप पाऊस चालू होता. रेनकोट घालून हेल्मेट वगैरे घालून आम्ही चला म्हटलं आता डिगी डिगी करत घरला जायचं. 8 वाजले त्या 10 पर्यंत घरात आरामात पोचतोय म्हणून हळूहळू जायचं. कारण पाऊस पण चालू होता. गाडीचं मागच्या टायर पण माझ्या जरा विषय हार्डच झालता. तर हळूहळू तिथनं हालायचं म्हणून आम्ही जरा पुढे गेलो. आणि गुगल मॅप टाकला की बाबा आता संध्याकाळ झाल्या. मॅपवरनं बघूया म्हटलं कुठनं जायचं. आपल्याला विट्याला जायचं म्हटल्यावर ना मायनीतनं जायचं म्हटलं. इथनं मायनी आणि विटा. मग मायनीला कसं जायचं म्हणून 2 रस्ता आम्हाला तिथं भेटलं. एक होता तो आडबगल्यानं आली म्हणजे जस्ट आम्ही ज्या हॉटेलवर जेवलो नाही तिथनं जरा पुढे जाऊन आतल्या बाजून होता. आणि एक होता तो पुढच्या बाजूनं मसवडमध्ये पाक चौकातनं मसवडमधनं आत मायनीला गेलता. मग अलीकडच्या रस्त्याला आम्ही गाडी आत घातलेली. मॅपवर जरा बघितलं की पुढं बाबा 10, 12, 15, 20 अशी बारकी बारकी गावं आहे ती. गावं करत करत जायला लागणार. रस्ता पण जरा कच्चा आहे असं वाटलं आम्हाला. म्हणून आम्ही आत गाडलेली गाडी मागं वळवली. काय आमच्या नशिबात होतं काय माहीत. मागं गाडी वळवली आणि परत ना पुढच्या बाजूला गेलो. चौकात गेलो मसवडच्या चौकातनं डायरेक्ट मायनूर रोडला लागलो. आणि मायनूर रोडला लागल्यावर ना म्हटलं आता सनकत जाते म्हटलं. मायनूर रोडला लागलो. गाडी फुल स्पीडनं चालू होती. हेल्मेट वगैरे जाम घातलेलं त्यामुळे काय एवढं वारं वगैरे लागत नव्हतं. त्यामुळे गाडी 60-70च्या आसपास आपली होतीच. आणि जाताना असा विषय झाला. निलेश भैयानं कानात घातलं हेडफोन लावली गाणी झोपला देऊ मागं. खांद्यावर टाकला. इकडच्या खांद्यावर एकदा इकडच्या खांद्यावर एकदा. त्याचा काही विषय झाला होता. इकडे एकदा असं पेंगायचा इकडे एकदा असं पेंगायचा. पेंगता पेंगता नाकी नऊ. आणि हळूहळू करत आम्ही मायने जायचं म्हटलं ना कुक्कुडवाड या गावात पोचलो. आणि तिथनं काय एक बारकासा घाट लागतोय तुम्हाला माहीतच आहे. तर खरी मज्जा आहे या बारक्याच्या त्या घाटात. आणि बारक्याच्या त्या घाटात असली म्हणजे एवढं फिलिंग वाईट म्हणजे एवढं वाईट वेळ भावानो काय आता मागं गाडी ना पुढं गाडी नाही सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर. आम्ही त्या गावात कुक्कुडवाडमध्ये पोचलो. कुक्कुडवाडमधनं बारीक बारीक चढ लागायला चालू झाला.
पाऊस काय रिपझिप बारीक चालूच होता आणि गाडी आपली घाटात लागली म्हटल्यावर ना, घाट मार्ग चालू झालाय म्हटल्यावर ना, हळू तिसऱ्याच गाडी होती माझी आणि मला आठवतंय, स्पष्टपणे आठवतंय. मीच गाडी मारतोय प्लॅटिना आपली म्हटल्यावर मी जागाच होतो. निल्या मागं झोपल्याला गाणी फुल लावून. गाडी आपली 30, 35, 30-35च्या फुल स्पीडनं. गाड्या पुढनं पण काय येत नव्हत्या आणि मागनं पण काय गाड्या जाऊन नव्हत्या. सगळा म्हणजे अंधारच. इकडे-तिकडे डोंगर. सगळं तुम्हाला माहितीच आहे तो घाट कसा आहे. तुम्ही बघितला असेल तर बघितला असेल. नसला बघितला तर मॅपवर सर्च करा. बारीक घाट आहे. लय मोठा नाही असा. एक 2-3 वळण आहे ती. 3-4 वळण झाली की घाट संपतोय परत खालीच उतारतं लगेच. तर त्या घाटात आम्ही लागलो. गाडी आपली हळू 30-35च्या स्पीडनं तिसऱ्या गिअरमध्ये होती. आणि गाडी निघालोय की आपलं. मी माझ्या नादात लवकर उरकायचं आणि घराकडे पोहोचायचं लवकर म्हणून आपलं गाडी पळवायला लागलोय. आणि निल्या मागं झोपलाय की डाराडोर. त्याला काही एक नाही दोन हाका मारतोय तरी उठेना तो परत ना. तर मी आपलं 35च्या स्पीडनं गाडी गिअर बदलायचा, वाढायची, तरटायची 30-35, 30-35. गाडी आपली रिदममध्ये होती. मागं बी गाडी नाही आणि पुढे बी गाडी नाही. लाईट फक्त माझ्या गाडीची पुढे पडेल तेवढीच. आणि अचानक विषय असा झाला, ह्याच्या गावात दर्शना अचानक असल्या जोरात माझ्या अंगावर काटा आला, की मागनं कार्यकर्ता एक आमच्या गाडीसोबत लागला पळायला. कोण होता काय होता मला माहित नव्हतं. पण माझ्यासोबत गाडीसोबत 30-35च्या स्पीडनं घाटात लागलाय पडायला. आता घाटात पळायला लागलाय, घाटावर चढ आहे. नॉर्मली माणूस असतोय तो घाटात असं पळू शकत नाही. कारण मला माहित आहे, की बाबा एक तर चढ आहे आणि गाडी आपली फुल मूठ लागलेली होती. मी गाडीची तिसऱ्यात होती. फुल मूठ लागलेली सनकत निघालेलो. माझ्या गाडीसोबत एक कार्यकर्ता आला आणि लागला असा करत पळायला. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्या नादातच पळत होता. आणि मी निलेशला मागं हाक मारतोय, "अरे निलेश, डग बघ, ही बघ, ती बघ." मी डायरेक्ट काय बोललो नाही निलेशला, "ए निल्या भूत बघ, भूत बघ." असं काय म्हणलो नाही. आणि तो भुतागत दिसत पण नव्हता माणूस. मेन मुद्दा भुतागत नव्हताच तो. आपलं नॉर्मली लोक कसे असतात नाही तसा, पण वयस्कर होता. वयस्कर म्हणजे जरा तोंड वगैरे जरा लांबडं होतं. हात इथनं जेवढंच हालत होतं असं हात हलल्यागत. म्हणजे कमरेतनं जरा पुढं बाक आलता त्याला. थोडासा बाक होता असा पुढच्या बाजूला असं करून पळत होता तो. ज्या आईला निलेशला मी हाक मारतोय, "ए निलेश ढग बघ." डोंगरावर ढग तटायला लागले, असं झालंय तसं झालंय, ह्याव त्याव कांदा लसूण माझा दंगा चालू होता. निलेश एक नाही दोन नाही पुलावर सोडला आणि माग गाणी ऐकत हेडफोनवर बसला निवांत झोपलेला. मग नीला काय उठना म्हटलं ना मी गाडी आणि तराटली. ती काय माझ्या सोबतच पळायला लागलेलं. जायच्या गावात माझ्या अंगावर काटा यायला लागलेला. त्यात मी हेल्मेट घातलेलं. सारखं बारीक पाऊस होता त्यामुळे सारखं हेल्मेट वरलं दवबिंदू पुसायला लागायचं मला. एका हातानं दवबिंदू पुसत आम्ही निघालेलो आणि त्यात गेअर बदलायचं, गाडी पळवायची, घाट मारताय म्हटल्यावर ना विषय हार्ड झालता. माझं सगळं हातबीत कामात सगळं हेल्मेटवर पुसाय मला टाईमच नाही हाताला द्या. तसं रेबत नेली आणि वर डोंगराच्या बरोबर वरच्या बाजूला एक खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबाचं म्हणतोय सॉरी म्हसोबाचं एक मंदिर आहे. तर त्या म्हसोबाच्या मंदिरापर्यंत आम्ही जसं जवळ जाईल तसं ती मागून मागं पडायला लागलं. म्हणजे मागं राहायला लागलं तेव्हा आमच्या. जास्त काय जवळ येईना. आणि म्हसोबाच्या मंदिरापाशी आम्ही पोचलो म्हटल्यावर ना जरा म्हसोबाचं मंदिर माझ्या मते इथनं एक 15 ते 20 मीटर अंतरावर होतं. 20 मीटर अंतरावर होतं. तो माणूस आमच्या फक्त माझी निलेशच्या सोबत असेल मागं. म्हणजे माझ्या सोबतनं जरा मागं गेला असेल. आणि खंडोबाच्या मंदिरापर्यंत जायच तोपर्यंत ना एक गाडी आली. पुढच्या बाजूने एक गाडी आली. तिचा प्रकाश पडला मागच्या बाजूला. तिचा प्रकाश पडला मी काचत बघतोय बरं का. मागं माणूस आहे का त्यो. XYZ कोण होता काय माहित नाही मला. पण माणूस मागं आहे का बघितलं तर माणूस मागं नाही, काय नाही. आणि विषय असा झाला, त्याला बघितल्यावर ना असलं मला भ्या वाटायला लागलं आईच्या गावात. अंगावर एकदम असं काटाच आला. हे आपल्यासोबत कसं काय पळायला लागलंय? आणि एक तर ती आम्हाला बाबा गाडी थांबव, चोर लुटेर असता तर गाडी थांबव, काहीतरी फेकून मारलं असतं, नाहीतर आम्हाला मारलं असतं, काहीतरी विषय घ्यायला असता, लुटायचं असतं तर. तो सोबत फक्त पळत होता आमच्या. एक तो चकवा आहे का ते भूत आहे का हे आहे ते आहे, काय काय कळेना आम्हाला. आणि विषय असा झालता की आपण जी पिक्चरातनी वगैरे भूत बघतोय तसा काही सुद्धा विषय नव्हता. ते बाबा डोळे मोठं केस बिस बलंग्या बिलग्या वाढवले ते आहे करते काय सुद्धा विषय नाही. तो त्याच्या मार्गाने पळत होता नुसता गाडीसोबत. असलं भ्या वाटलं मला सांगतो तुम्हाला. खंडोबाच्या मंदिरापाशी वर गेल्यानंतर ती पुढनं गाडी आली असं भारी वाटलं की बाबा एकदम मन शांत झालं. ती मागं गेलं. कोण होतं काय माहित नाही. भूत होतं भूत म्हणा नाहीतर तुम्ही काय लुटेर असतं तर आम्हाला काय पिकून मारलं असतं, दगड बिगड मारले असते, काहीतरी केलं असतं, पाडलं असतं आम्हाला गाडीवरून लुटलं असतं. पण ती लुटेर नव्हती तर 100% फिक्स आहे भावानं. 101% फिक्स आहे की ती आम्हाला चोरबीर काय नव्हतं, लुटेर वगैरे काय नव्हतं. ती 100%
चकवा म्हणा नाही तर मग काय असेल ते आमचं. माझा भास तर नव्हता ही मला 100% गॅरंटी आहे. कारण मी 2 ते 3 वेळा असं वाकून बघितलं त्याला. भास माझा अजिबात तो नव्हता. आणि मी त्याच्याकडे बघितलं तर तो माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता. तो त्याच्या मार्गाने पळतच होता फक्त. पण आपल्या गाडीसोबत पळते म्हटल्यावर व्हायच्या गावात अंगावर काटा येणार ना कोणाच्या. विषय हार्ड म्हणजे कळायच बंद माझे चक्कीत जाय. निलेशला उठतोय, निलेश उठना. कसं बसत तर ती म्हसोबाचं मंदिर आलं. मंदिर जवळ आल्यावर ना ती कुठं गायब झालं मला माहित नाही. पुढनं गाडी आली 4 चाकी. तिच्या प्रकाशानं मागं आरशात बघितलं मी. आरशात बी मागं कोण नाही. मग म्हणलं निलेशला आता उठवाय नको. मग जरा तिथनं पुढे गेलो आम्ही. आणि पुढे गेलो ना मग मी व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ आहे बघा. तर सध्या आम्ही मायनीला निघालोय आणि बसवड ते मायनी या रोडमध्ये घाट पडतो माझ्या आपल्याला. बहुतेक कुठला घाट आहे मला पण माहित नाही. तो घाटच असेल. त्या घाटाची आता आईच्या गावात विषय हार्ड झाला आमचा जरा. ही स्टोरी तुम्हाला मी उद्याच्याला सांगतो. रस्ता आता सध्या असा आहे. आता सध्या आम्ही मायनीच्या या हायवे लागलो. ती प्राणी संग्रहालय वगैरे आहे का ना, प्राण्यांसाठी राखीव केलेली जागा. त्या जागेमध्ये म्हणजे त्याकडे निघालोय हायवेला. त्यामुळे गाड्या वगैरे आहेत. त्या घाटात आम्हाला जरा विषय जरा गंभीर झाला आमचा. जेव्हा उद्या त्याला सांगितलं निलेश झोपलाच काय कानात ब्लूटूथ आहे. बरं चालतं चालतंय. तर उद्या त्याला तुम्हाला सांगतो विषय काय झाला. सविस्तर सांगतो सविस्तर. तर मी व्हिडिओ शूट वगैरे केला तो. आणि त्यात तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ मला बनवायचा होता. पण टाईमच भेटलं नाही मला मित्रांनो. काय एडिटिंगच्या नादात तिकडे तिकडे गेलं. पण आज टाईम भेटलं. तो व्हिडिओ मी असा बनवलेला. ते बघितला आजच्याला तुम्ही. तो व्हिडिओ मी मायनीमध्ये ती पक्ष्यांसाठी राखीव जंगल आहे का नाही, त्या जंगलाच्या हायवेपाशी आल्यानंतर निलेशला सांगितलं की निलेश आपल्यासोबत असा असा काहीतरी विषय घडलाय तिथं. आणि तुला मी हाक मारत होतो, तू काय उठला नाहीस लवकर. तू गाणी ऐकण्यात बिझी होतास. तुला मी हाक मारली, तू उठला नाहीस काय नाहीस. म्हटलं मी गाडी तराटली. आणि म्हसोबाचं मंदिर जवळ आल्यानंतर मग कुठे गेलं काय गेलं मला पण माहित नाही. आणि मागं बघितलं तर मागं पण काय नव्हतं. निलेश म्हणला त्याला थापडी लावाय नाही का. अरे तर चाललंय काय. मी तर ह्याला हाका मारून उठवायला लागले की निला डोंगर बघ ढग बघ काय आहे विषय कसा आहे काय आहे. ते उठ ना. आणि ह्याचं म्हणजे थापड्या लावून सगळा. मी असतो तर त्याला मारलंच असतं. मला उठवायला नाही. अरे याला हाका मारून दमलो. शेवटी बुक्क्या गाठल्या तरी हे उठ ना. इकडल्या खांद्यावर इकडल्या खांद्यावर गेला. म्हटलं झोपू दे आता काय आपल्याला एवढा काय त्रास नाही. ती गेलोय म्हटलं कुठे गेलं काय माहित नाही. खाली उतरलो आणि तिथं मी व्हिडिओ शूट केला देऊ की बाबा असं असं आमच्यासोबत घडलंय. पूर्ण काय माहिती सांगितली नाही की आमच्यासोबत लय वाईट काय घडलंय. असा विषय झालाय. तो शूट केला तुम्ही बघितला जाशील आता. तर एवढी भीती वाटली त्या घाटात की बाबा. आणि त्या घाटातनं कधी मी गावात माहिनीत येतोय असं मला झालं. कारण येताना त्या घाट सोडल्यानंतर मला एकही घर कुठं दिसलं नाही. एखाद दुसरं घर दिसलं ती पण रस्त्यापासून थोडंसं लांब आहे तिकडं आत. त्यांचा बलाचा प्रकाश किती मिनी मिनी तेवढ्या पुरताच त्यांच्या एरिया पुरताच. पण एवढा भकास रस्ता आहे, भकास घाट आहे तो. अंगावर काटा येतो अजून माझ्या ती दृश्य आठवली की विषय हार्ड होतोय. एकदम असं अंगावर काटा उभा राहते त्या अजून ती दृश्य आठवली की. पाऊस चालू आणि त्यात आपल्या प्लॅटिना सोबत कोणतर माणूस 30-35च्या स्पीडनं ती बी आपल्याकडे न बघता लागलाय कान 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 पळायला. ती पण घाटात. लय वाईट परिस्थिती. एवढा विषय झाला हार्ड. अंगावर काटा येतो मित्रांनो. ह्यो विषय सगळा आमचा त्या घाटात घडलेला आहे. तर हा घाट कुठं आहे माहिती आहे का. हा घाट म्हसवड आणि मायनी ह्याच्यामध्ये कुक्कुडवाड जी गाव लागते ना, कुक्कुडवाड त्या कुक्कुडवाड हे गाव सोडल्या जी घाट लागतो का नाही, त्या घाटात ही आमच्या सगळी घटना घडलेली. विषय हार्ड झालता. एक आमचं नशीबच चांगलं म्हणायचं. माऊलीची कृपा म्हणायची, विठ्ठलाची कृपा म्हणायची. आम्ही त्या दिवशी वारीला गेलतो, दर्शन वगैरे घेतलेलं. पादुका चरणस्पर्शी केलता. त्यामुळं आमचा काळ आलता पण वेळ आली नव्हती असा विषय त्या दिवशी झाला. एक डोक्याला लय मोठा शॉट झाला त्या दिवशी. त्यामुळं शक्यतो अनोळखी रस्त्याला असते ती त्यावेळेला शक्यतो आपल्यासोबत जो पार्टनर असतो नाही त्याला जरा जागा ठेवायचा. जो भकास रस्ता लागतोय तिथं त्याला शक्यतो जागा ठेवायचा. म्हणजे जो अनुभव आपण घेईल तो त्यानं पण अनुभव दे जरा. विषय हार्ड होतोय. आणि काय दिवसभर आम्हाला कंटाळा आलता. त्यामुळे पार्टनर पण आमचं झोपलेलं निलेश भाई आम्ही येऊनच होतं ते आमचं. काय एवढा त्याला काय पर्याय नाही. दिवसभर आम्ही माझ्या मते
दिवसभर प्रवास आणि तिथं एक 3 तास कंटिन्यू उभा राहिलेलो, 2-3 किलोमीटर चाललेलो, इकडं तिकडं फिरलेलो. त्यामुळे तो पण कंटाळा आला आणि मला पण कंटाळा आलता आणि हा काय माझा भास आहे असं मला वाटतच नव्हतं. 100% भास नव्हता. वेळ होती आपली, पण काळ आपला आला नव्हता असं म्हणायचं आणि द्यायचा विषय सोडून. पण तिथनं पुढं आल्यानंतर निलेशला सगळा ह्यो सीन सांगितला. निलेशनं चेष्टवारी घेतला आणि निलेशला म्हटलं घरात पोहोचल्यानंतर घरात कोणाला काय बोलू नकोस. काय निलेश आम्ही घरात गेलोच नाही तिकडे डायरेक्ट आलो ती इथं झोपलेलो मायातल्या घरात येऊन. आणि ह्यो सीन काय अजून घरात आम्ही कोणाला काय सांगितलाच नाही आमच्यासोबत घडलेला. आता व्हिडिओच्या मार्फतच आमच्या घरातल्यांनी कळणार की बाबा असा असा सीन झालता आमच्यासोबत तिथं. त्यामुळं शक्यतो संध्याकाळी तुम्ही प्रवास करत असता का नाही त्यावेळेला शक्यतो आपला एक सोबत पार्टनर ठेवा किंवा शक्यतो तुम्ही एकटं कुठं जर ट्रॅव्हलिंग करत असला शक्यतो 8:30, 9, 10 नंतर आपल्याला पुढं वाटणारा बाबा भाकासा एरिया तर शक्यतो ट्रॅव्हलिंग टाळा. एखादा लॉज घ्या राहावा किंवा दादा मला इथं राहायचं शेडमध्ये जरी जागा दिली तरी चालतंय शेडमध्ये झोपतो मी असं म्हणून तिथं झोपा. पण शक्यतो ट्रॅव्हलिंग शक्यतो संध्याकाळचं पार्टनर आपल्यासोबत नसलं तर टाळा. शक्यतो टाळा. आता माझ्यासोबत निलेश माझ्या मागं होता त्यामुळे मला काही एवढं वाटलं नाही. बुक्क्या घालून लाता घालून वरडून मी कसं तरी त्याला उठवलंच असतं. त्यानं जर आमचा पाठलाग सोडला नसता तर उठवलंच असतं. निलेशला धावलंच असतं. पण आमची वेळ आली नव्हती किंवा काळ वेळ आलती पण तो काळ आमचा आला नव्हता असा विषय झाला. त्यामुळे ती काही आमचा विषयच नाही झाला. त्याला आता तुम्ही चकवा म्हणा नाही मग काय भ्रम म्हणा नाहीतर भ्रम माझा नव्हताच तो सोडा. त्याला आता तुम्ही चकवा म्हणा नाही XYZ ते काय होतं म्हणा. पण आपल्याला जी पिक्चरातनी भूत होते तसा काही सीन नव्हता. 100% तसा काही सीन नव्हता. आपल्या रेग्युलर आपला जसा म्हातारा माणूस असतो तसा माणूस होता फक्त जरा बाग देऊन पुढं. विक्रम वेताळमधला तुम्ही वेताळ बघितला का? सेम त्या टाईपमधला. विक्रम वेताळमधला तुम्ही वेताळ बघितला का? त्या टाईपमधला. फक्त केस फक्त लांबडी नव्हती. केस बारकी होती एवढाच विषय आणि पांढरी केस होती. तो त्याच्या नादात आपण आपल्या नादात. असा काहीतरी सीन आमच्यासोबत तिथं काढला. त्यामुळं शक्यतो ट्रॅव्हलिंग करताना संध्याकाळचं जरा सावधानीने रस्ता अनोळखी असतात आपल्याला. आपल्याला काय पुढं काय झालंय काय नाही हे काय माहीत नसतंय. इसवी सन पूर्वी काय घडलेलं घटना ते आपल्या योग जुळून आला काळ जुळून आला म्हणून आपल्याला वेळेत आपण त्या होतो. त्या वेळेत आपल्याला दिसलं फक्त आपला काळ आला नव्हता त्यामुळे आपण वाचून गेलो त्या वेळेतनं. तर चालतंय असंच काहीतरी सीन आमच्यासोबत तिथं घडलेला कुक्कुडवाडच्या त्या बारक्याच्या घाटात. पण विषय हार्ड आम्हाला अजून माझ्या अंगावर आत्तासुद्धा काटा यायला लागलाय तो सीन आठवताना तुम्हाला सांगताना. आणि कोण नाही माझ्यात मी एकटाच आहे आज. कारण रोहन भैया पण पलसात गेलेत कुठं तर. रोहन भैयाला घेऊन येऊ प्रॉडकास्ट करायचो म्हणजे व्हिडिओ बनवायचा होता. शक्यतो प्रॉडकास्टच बनणार होता ह्यो माझा. रोहन भैया आणि मी दोघांचं विषय हार्ड. तर काय रोहन भैया पण नाही ती मी एकटाच आहे म्हटल्यावर आपलं चालू आहे. हसा माझ्यासोबत आमच्यासोबत थोडासा सीन झाला निलेश भैया पण भिलतं थोडंसं. पण निलेश भैयांनी जरा ती चेष्टवारी घेतलं. मी भिलो असं दावून दिलं नाही. वादाड लावाय नाही का असं म्हटलं. तर चालतंय असा काहीतरी सीन झालता त्यामुळं हे म्हटलं ही लोकांपर्यंत माहिती जरा पोहोचावीच. आता काही लोक म्हणतील तुझा भ्रम झाला असेल काय झाला असेल काही लोक म्हणतील चकवा आहे काही लोक म्हणतील तिकडली बघणारी असली तिकडल्या साईडची बघणारी असली विटामायनी साईडची तर म्हणतील हे काहीतरी असेल XYZ. काही काही जणांना अनुभव पण घेतला असेल पण काही काही जणांनी खोटं वाटत असेल. पण ज्याचा त्याचा तर्क मी जो अनुभव घेतलाय तो तुम्हाला सांगितलाय मित्रांनो. तर असा आमच्यासोबत तिथं अनुभव घडलेला. तर चालतंय व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू असा आहे की शक्यतो तुम्ही सोलो ब्लॉगिंग ट्रॅव्हलिंग सोलो ट्रॅव्हलिंग किंवा सोलो ब्लॉगिंग करत असला कुठं लांब गेला असला तर शक्यतो संध्याकाळचा प्रवास टाळा. अनोळखी रस्ता असते ती आपल्याला काही जास्त माहिती नसतंय कुठं काय अपघात झाला काय झाला. बाय चान्स नशीब कोणाचं कसं आहे काय कोणाची वेळ कशी आहे आपल्याला माहीत नसतंय. त्यामुळे शक्यतो एखादं गाव बघा तिथं टेंट मारून राहावा. टेंट नसला तर दादा मामा म्हणून एखाद्या शेडमध्ये राहावा किंवा लॉज पैसा तुमच्याकडे गांडभर पैसा असला तर लॉज घेऊन राहावा असा विषय करा. हीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मी पण सोलो ब्लॉगिंग करतोय इकडे तिकडे फिरतोय. मी पण आता अनुभव घेतले ती. पण शक्यतो सोलो ब्लॉगिंग माझं असलं तर मी दिवसा बरोबर घरला याच बघतोय. जास्त संध्याकाळ होऊनच देत नाही. शक्यतो जर हायवे असला तर एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. पण आडवळणीचा रस्ता असला तर शक्यतो इथनं पुढं मी पण स्टे करायला कुठंतरी बघणार. शेडमध्ये भले मला बाहेर हातरून टाकून झोपायला तळवटाव पण शक्यतो अनोळखी रस्ता असलं तर प्रवास टाळा मित्रांनो. तर चालतं एवढं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. टाटा बाय बाय.